नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे। या ठिकाणी माझं नाव अनिल मच्छिंद्र पाटील, तालुका बडगाव। माझं नाव अनिल मच्छिंद्र पाटील, कसगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव। खानदेश म्हणून प्रसिद्ध हा परिसर आहे। व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा आहे, या ठिकाणी 150 ते 200 नारळाची झाडं आहेत। तर आम्ही हे नारळ तोडण्यासाठी बँगलोरहून एक 7,000ची मशीन आणली आहे। तर ती मशीन अशी आहे मित्रांनो, आपल्या खानदेश भागामधील नारळाची झाडं असतात। कोणी शेतकरी झाडं असूनही ते नारळाचे फळ उतरू शकत नाही। तर आम्ही एक स्कीम तयार केली आहे। त्या स्कीम मार्फत तुम्ही ते नारळाचे झाड समोर नारळ तोडणं चालू आहे, काम चालू आहे। ते नारळ कसे तोडायचे, ते नारळ मशीन सेफ्टी बेल्ट कसा लावायचा, नारळाचं ते कसं नारळाचं काम उतरवण्याचं चालू आहे, ते तुम्ही स्वतः या व्हिडिओ मार्फत बघू शकता। व आमच्या या स्ट्रीमला या व्हिडिओच्या माध्यमात संपर्क फोन नंबर दिलेला आहे। तुम्ही या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून आम्हाला संपर्क साधू शकता। व हे इथे कसगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव या लोकेशनवर तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता। आता आम्ही तुम्हाला नारळ तोडण्याचे काम चालू आहे, ते तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह दाखवू शकतो। एकनाथ पुरणसिंग पाटील, राहणार कसगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव हे शेतीचे मालक आहेत। या ठिकाणी यांनी 150 ते 200 नारळाचे झाडं लावलेले आहेत। तर हे नारळाचे झाडांचे हे जे फळ आहे, प्रत्येक झाडावर 70 फळ एका झाडाला लागून आहेत। पण या नारळाचे फळ तोडण्यासाठी आपल्या भागामध्ये हे जे मशीन आहे, तोडण्याची जे माणसं आहेत, ही सुविधा पाहिजे तशी उपलब्ध नाही आहे आपल्या भागामध्ये। म्हणून मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने नारळाचं नुकसान पण नाही होणार आणि एका झाडावर एक व्यक्ती दीड ते 2 घंटा वरती उभे राहू शकतो। या पद्धतीने नारळ उतरवू शकतो। बघून घ्या तुम्ही स्वतः। ज्यांच्या आपल्याकडे शेतामध्ये नारळ आपल्या भागात असतील त्यांनी हा बोल रे बेटा, एकदम व्यवस्थित उभा राहा तू, फक्त वरती उभा राह, हो। ते नारळ सोडून घेते।